सलामीची जोडी मोहन आणि निलेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी. चार ओव्हरचा सामना आहे. विश ऑल द बेस्ट. शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट. लाख लाख शुभेच्छा. पहिला चेंडू जयचा फेस करेल मोहन आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू यॉर्क लेन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला बीट करून चेंडू जाईल. इथून मात्र हा येतोय चौकार पहिल्या चेंडूवर. ठीक आहे. करायलाय पहिल्या चेंडूवर या ठिकाणी मात्र हा चेंडू चांगला आहे. इथून मात्र धाव चेंडूची सांगता पालील संघ तुमचा 12वा प्रतिनिधी. हा चेंडू इथे मात्र पुनर्ष चांगला आहे. धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. तीन चेंडू या ठिकाणी अद्याप चांगले फेकलेत. तो चौकार अडवायचा होता परंतु त्या ठिकाणी नशिबाचा चौकार मिळाला. दोन चेंडू लगातार निर्धाव फेकले जात आहेत. फटका चांगला आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला बीट करून चेंडू जाईल. या ठिकाणी बिगिट मॅक्सिमम हा षटकार. षटकार आलाय मोहनच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. हा फटका चांगला आहे. ओव्हरपिच चेंडू होता. इनफिल्ड आउटच्या वरनं कव्हरच्या दिशेने चेंडू अडवलाय आणि त्या ठिकाणी मात्र अजून एक चौकार पाहायला मिळालाय मोहनच्या बॅट मधनं. धावसंख्या आपल्याला पाहायला शेवटचा चेंडू शिल्लक या P1च्या षटकामध्ये 14 धावा दाबलकावर लागल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी. हा चेंडू हलक्या हाताने टॅप केला. एक धाव तर कंप्लीट केली जाईल आणि इथून मात्र एक चिकी सिंगल स्वतःकडे स्ट्राईक ठेवली जाईल. या ठिकाणी 15 धाव दाबलिकावर एक ओव्हर समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतील टीम डिक्सल पाली या संघाच्या. लागल्या गेल्यात. हा चेंडू हलक्या हाताने टॅप केला. त्या ठिकाणी झेल होता. सोडला जातोय झेल सचिनच्या माध्यमातून. झेल कोणाचा सोडलाय त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल विचार केला तर ज्याच्या बॅट मधने 4 चेंडू आणि जवळजवळ 15 धावा पाहायला मिळाल्या होत्या त्या फलंदाजाचा झेल त्या ठिकाणी सोडला जातोय. बराच काळ नॉन स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळालं. निलेश
7 चेंडू 9 स्ट्राईक एंडवर होता. आता मात्र ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. अनिलचा पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज आहे त्या ठिकाणी. एक सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने आपल्याला पुढे सरकेल. आपला बाद संख्या आपल्याला पाहायला मिळते 17 धावा. चांगली गोलंदाजी कमबॅक करावं लागेल कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी. ऑन द स्ट्राईक त्याच्या बॅटमध्ये रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. निर्धाव चेंडूची सांगता. सरळ बॅटने धावा येतात. आडवी बॅटिंग करण्याचा, उलटी बॅट करण्याची काही गरज नाहीये या ठिकाणी मात्र टीम पाली संघाला. ते म्हणतात ना सीधी उंगली से घी नहीं निकलती तो उंगली टेढ़ी करनी पडती है. तसंच कृत्य या ठिकाणी केलं जाते. टीम आपल्याला पाहायला मिळेल पाली डिक्सल संघाच्या माध्यमातून. फलंदाज हा फटका फसला आहे. पुन्हा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि अजूनही या ठिकाणी सोडला जातोय झेल सचिनच्या माध्यमातून. इझी कॅच त्या ठिकाणी 2 सोडल्या गेल्या. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल त्या ठिकाणी सचिनच्या माध्यमातून. फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट, थर्ड अटेम्प्टला ट्राय केलं होतं परंतु थर्ड अटेम्प्टला सुद्धा झेल त्या ठिकाणी जमिनीला ताण केला. ही झेल माग पडू शकते येणारे गोलंदाजांसाठी. आपल्याला पाहायला मिळतं तब्बल विचार केला तर 18 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. लगभग 4 चेंडू फेकलेत आणि फक्त 3 धावा खर्च केल्या जात आहेत. हा फटका चांगला आहे त्या ठिकाणी. त्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक आहे. मुकेश कडनं चुका होत आहेत. खूप चुका करतोय चिकनीची वाडी संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तब्बल विचार केला तर चांगल्या खेळाडूंकडनं या चुका झाल्यात. गोविंद जुगरे यांच्याकडनं नंदराज आंबीरसाठी शुभेच्छा आल्यात या सामन्यासाठी. हा फटका चांगला आहे. हलक्या शतकाने टॅप केले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव असेल. एका धावपेक्षा जास्त काय मिळणार नाही. हा ओव्हर चांगला हाताळला गेला. टीम आपल्याला पाहायला मिळते चिकनीची वाडी संघाच्या या गोलंदाजांकडनं आपल्याला पाहायला मिळतोय अनिल माध्यमातून फक्त 6 धावांचं हे षटक. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी 21 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल विचार केला तर 15 धावा आल्या होत्या बॅट्समॅन मोहनच्या माध्यमातून. या ओव्हरमध्ये स्ट्राईक रोटेट झाली गेली. बरंच काही घडले गेले. सिंगल पाहिली गेली, डबल पाहिले गेले, डॉट चेंडू पाहायला गेले. तब्बल विचार केला तर 2 झेले सोडले गेले. या ओव्हरमध्ये बरंच काही घडलं गेलं. तिसरा ओव्हर हाताळला जाईल. गोलंदाजी मार्कर गोलंदाज गणेशला आपण पाहू शकाल. गणेश येतोय. पहिला चेंडू फेस केला जाईल गणेशचा. शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय आणि या ठिकाणी मात्र फटका अतिशय चांगला. पेगिट मॅक्सिमम षटकार.
षटकार आला, या ओव्हरला मोठं बनवलं जाईल का? गणेश हा गोलंदाज आपण पाहतोय, तब्बल विचार केला गणेशचा तर एक चांगला गोलंदाज आहे, परंतु पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. हा फटका चांगला आहे, गॅपमध्ये चेंडूला फेकून दिलं, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, एक धाव कंप्लीट. सचिनच्या मागे आज चेंडू लागलाय, लगभग विचार केला तर 2 कॅचेस सोडल्या गेल्या, त्यानंतर हाही चेंडू सचिनकडे आपल्याला पाहायला मिळाला. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. त्या ठिकाणी बघितलं गेलं तर टीम डिक्सल पाली या संघाच्या माध्यमातून हा चेंडू चांगला आहे, आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी. पहिला चेंडू खराब होता, त्यावर मात्र प्रति हल्ला केला गेला. षटकार आला, षटकारानंतर एक सिंगल पाहायला मिळाली, सिंगल नंतर लगेच डॉट चेंडू. 28 धावा ऑन स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावसंख्येचं ओव्हर फेकलं होतं. हा फटका चांगला आहे, बॅटच्या इनसाइड एजला हा चेंडू लागला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, करतायत चुका. अनिल वाघकडनं होती या चूक आणि इथून मात्र मिळतोय नशिबाचा हा चौकार. जे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसरा चेंडू डॉट, चौथ्या चेंडूवर चौकार. हा फटका चांगला आहे, ताकदीचा वापर, उंची जास्त, लांबी ही तेवढीच पाहायला मिळतंय. बॅट्समॅन आपल्याला पाहायला मिळतोय मोहन, ज्याच्या 2 झेल त्या ठिकाणी मात्र सचिनने सोडल्या, त्याचा इथे मात्र बेदम मारा दिला जातो टीम चिकणीची वाडी या संघाला. तिथे चेंडू शिल्लक 38 धावा धावपलकावर. आहे फटका चांगला आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे सचिन पुनर्शा. आता चेंडू अडवण्यात यश आलंय सचिनला. 39 धावा धावपलकावर. अजूनही कायचे चेंडू शिल्लक या इनिंगच्या आपल्याला पाहायला मिळतील. 3 ओव्हर समाप्तीनंतर धावपलकावर धावसंख्या 39 धावा. चला फास्टली खेळायचं आहे चिकणीची वाडी संघ. गोलंदाजी मार्कर गोलंदाज चेतनला आपण पाहू शकाल. फटका चांगला आहे, बॅटच्या रडारमध्ये तो चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट केली जाते आणि या 2 धावा. इथे सिंगल आहे, तिथे डबलला कन्वर्ट केलं जात आहे. बॅटिंग करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते डिक्सल पाली हा संघ. स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय. 41 धावा बनल्या गेल्यात, अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत पूर्वार्धाचे. कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचं काम केलं जाईल का चिकणीचवाडी संघाच्या माध्यमातून. हा फटका चांगला आहे, ओव्हरपिच चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल हाय अँड सम बिगिट मॅक्सिमम या धावसंख्येवर झेल सोडला होता, त्यानंतर हा झाला गेलाय. 15 चेंडू 36 धावसंख्येची बहादार खेळी. हाय फटका चांगला आहे, एलिव्हेशन थोडंसं कमी आपण पाहतोय. चेंडूला जज केलं जाते अनिलच्या माध्यमातून, टिपला जातोय झेल. फलंदाज बाद मोहन बॅक टू पहिले.
out of the plot. Stand and dispatch. Big षटकार. हाय फटका चांगला आहे. त्या ठिकाणी शतरक्षक आहे. बनून राहतील प्रेक्षक. अजून एक दमदार फटका. खरपूस समाचार. या ठिकाणी डिक्सल पाली संघाच्या माध्यमातून जो फलंदाज होतोय तो षटकार टोकतोय. लगातारचे 2 षटकार. लगभग 5 चेंडू आणि 20 धावा खर्च केला जातात. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. 59 धावा धापलकावर लागल्या गेल्यात. आता कुठेतरी फलंदाज गरम झालेत, परंतु सामना चिकणीचीवाडी संघ सुद्धा सोडणार नाहीये. कारण धाबा बनताय. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला मागचा सामना. चेंडूखाली शतरक्षक आहे हरेश. 68 धावा बनवल्या होत्या. 69 धावा बनवायच्या होत्या. त्या 69 धावा इथे मात्र एक चेंडू ठेवून सामना जिंकला गेला धामणी या संघाने. चला टॉससाठी यायचंय. गोरेगाव संघाचा कर्णधार आणि धामणी संघाचा कर्णधार. जे लॉट्स लिहून दिले होते ना, तर एका एंडला चिकणीचीवाडी, एका एंडला बोरीचीवाडी हारला, एका एंडला पाली निलेश खैरवाडी हारला, एका एंडला गोरेगाव दीपक असलवाडी हारला, एका एंडला धामणवाडी आणि धामणी तर धामणवाडी संघ हारला. कर्णधार यायचे टॉस साठी. कर्णधार यायचा लगेचच. मान्यश्री तातू साहेबांच्या आपण शुभास्ते करून घेऊया. या ठिकाणी संघाचा कर्णधार या गोरेगाव संघाचा कर्णधार आमच्याकडे उपस्थित आहे. नरेश आलाय. नरेशला वाटतं बॅटवर सुद्धा फोन येत आहेत. कानाला लावून आलाय. येणारे चेंडू 24 लागणारी धावसंख्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल विचार केला तर 60 धावा म्हणजे 15.00च्या सरासरीने खेळ करणं गरजेचं आहे. चला फलंदाज लवकरात लवकर मैदानात जा. अनिल आणि जयशी जोडी या ठिकाणी टॉच केला जातोय. बाळू वारगळा या साहेबांच्या शुभास्ते आपण टॉच करून घेऊया. कॉम्बॉक्स कव्हर करायचा आहे. टॉच केला जाईल या दोन्ही संघाच्या मध्ये. ठिकाणी टॉस जिंकला गेला आहे टीम धामणी संघाने आणि शतरक्षण स्वीकारलंय. कारण चेसिंग मागच्या सामन्यामध्ये इझिली केली त्यांनी. सलामीची जोडी त्या ठिकाणी जात असताना टीम आपल्याला पाहायला मिळते चिकणीचीवाडी संघाच्या माध्यमातून. जयेश कडाळी ऑन द वे ऑन स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक अनिल वाघ. अनिल वाघ या फलंदाजाला आज वाघासारखी धाड करावी लागेल. तेवढंच त्याच्या साथीनं फलंदाज जयेशला सुद्धा इथून मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. 24 चेंडू 60 धावा. पहिला चेंडू पुलारले गॅप मध्ये चेंडूला फेकून दिलाय. त्या ठिकाणी शतरक्षक होता परंतु त्याला बीट करून चेंडू जाईल. 1 बाउन्स ओव्हर दी रोप.
चौकार आलाय. हा चेंडू इथे मात्र जशी सुरुवात केली होती त्या ठिकाणी पाली संघाने चेंडू इथे मात्र फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे त्याला बेट करून चेंडू चाललाय. एक चिक्की सिंगल आपण पाहतोय. हा चेंडू इथे मात्र जोरदार अपील केले जातं. अपील मेन पंचांकडे करा. आपण अपील करता तर अपील मेन पंचांकडे करा. आई चेंडू बॅटच्या टोईनला लागला होता. स्वतःच्या बॉल थ्रू मध्ये चेंडूला अडवण्यात यश आलंय. थोडासा बॅकफुटला आहे हा चिकनीची वाडे संघ आपण पाहतोय. 5 धावा धापलकावर. शेवटचा चेंडू शिल्लक. पहिल्या चेंडूवर चौकार येऊन चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. एखाद्या ओव्हरला मोठं बनवावं लागेल. हाही चेंडू इथे मात्र चांगला आहे. गॅपमध्ये चेंडूला फेकून दिलं जाते. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता परंतु एकच धाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर समाप्तीचा इशारा. 6 धावा धापलकावर. येणारे 18 चेंडू आणि 54 धावा बनवायच्या आहेत. सामना जिंकण्यासाठी टीम आपल्याला पाहायला मिळेल चिकनीची वाडी या संघाला. धावा धापलकावर. येणारे 18 चेंडू 54 धावा आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सागर आपण पाहू शकाल. हा चेंडू बॅटच्या रडार मध्ये होता. गोळीच्या वेगाने चेंडू चाललाय. त्या ठिकाणी प्रदीप आहे. एकदा कंप्लीट आणि एकच धाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 7 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. त्या ठिकाणी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवला आहे. हा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला जज केलं जात आहे परंतु निश्चितच या ठिकाणी चेक केलं जाईल. रिलीज फ्री आहे आपल्याकडे. स्प्रेची गरज असेल तर रिलीज फ्री आहे. अँकल आपण बघू शकाल. त्या ठिकाणी थोडासा दुखापत झाली आहे. शास षटकार आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समन जयेश कडाळीच्या बॅटमधनं हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. नशिबाचा षटकार म्हणावा लागेल. त्या ठिकाणी
धाफलकावर धावसंख्या 13 धावा. टच झालाय पाय. तेरा धावा धाबलकावर. अजूनही 47 धावा बनवायच्या त्या ठिकाणी. सामना जिंकायचा असेल तर टीम अष्टविनायक चिखलीची वाडी या संघाला. हा फटका चांगला आहे. आपल्या चेंडू चाललाय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे मोहन पसाट्यामुळे चेंडू उचललाय आणि इथून लगभग चोरटी धाव. बऱ्याच दिवसा ढवळ्या त्या ठिकाणी मात्र चोरी केली जाते एका धावसंख्येची. 2 धावा 15 धावा धापलकावर अद्याप पाहायला मिळतील या 2 धावेच्या मदतीने. इथून मोठे फटके खेळावे लागतील सामन्यामध्ये जर पुनर्शा इन व्हायचा असेल तर. हा चेंडू इथे मात्र वाईट आहे. अंपायरच्या भूमिकेत आपण पाहू शकाल त्या ठिकाणी. 16 धावा. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या ओव्हरला मोठं बनवावं लागेल टीम चिकणीची वाडी संघाला. एखादा मोठा फटका अजूनही खेळावा लागेल. थोडासा रनवे मध्ये अडथळा निर्माण होत असताना गोलंदाज सागरला आपण पाहतोय. अतिशय चांगलं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. तब्बल विचार केला तर बीसीसी चिंचवली आयोजित बीसीसी चिंचवली चषक 20-25 हे 9वं पर्व आपल्याला पाहायला मिळत आहे. या तमाम माझ्या लाडक्या प्रेक्षकांचं जे घर बसले आपल्या टीव्हीवर मोबाईलवर एन्जॉय करतात त्या सर्व क्रिकेट प्रेक्षकांचं मनापासून सरचे स्वागत आहे. पुलारले कॅपमध्ये चेंडूला फेकून दिले त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव तर कंप्लीट केले जाईल आणि 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने आपल्यावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल विचार केला तर 18 धावा. 15.00च्या सरासरीने खेळ करायचा आहे. सामना जिंकायचा असेल तर अजूनही या 2 चेंडूवर ज्या रिक्वायर्ड रन रेटची गरज आहे त्या रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर या 2 चेंडूवर 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. सामन्यामध्ये शिरकाव करून देऊ शकतो हा चेंडू. इथे मात्र पंच आपल्याला सांगत असताना हा चेंडू इथे मात्र खराब आहे. लाईन खराब आपल्याला पाहायला मिळते. आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी. लगभग विचार केला तर 7व्या ते 8व्या क्रमांकाच्या या स्टँडवरनं हा चेंडू रिलीज झाला गेला. 19 धावा या वाईटच्या स्वरूपात. हा चेंडू इथं आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट दिला जाईल का हा प्रश्न होता. 20 धावा फलकावर. शेवटचा चेंडू शिल्लक. हा फटका चांगला आहे. शॉर्ट अँड पुल अँड पॉवरफुल अँड सक्सेसफुल. ओ पवार चिकनची पॉवर. वॉड कॅच. 200 रुपये द्या पवारला. त्या ठिकाणी शरद बगरला आपण कव्हर करायचं. कॅमेरामॅन रोशनला विनंती आहे कारण त्यांच्या मिसेस या मॅचेस बघतायत. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सरचे स्वागत आहे. बघा तुमचे पती परमेश्वर किती उन्हात असं त्याला घर का नाही सांगा का कंती उन्हात सारवाय बिरवाय
हा, नक्कीच त्या वहिनींचं मनापासून सरचे स्वागत आहे, कारण अतिशय चांगले जेवण त्यांच्या माध्यमातून आम्हाला आज मात्र अर्पण झालं गेलं. मात्र तुमचे पती परमेश्वर या ठिकाणी अतिशय कडक उन्हात मेहनत करत आहेत, त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सरचे स्वागत आहे. पण चिकनची पावर दाखवली गड्यानं. हा, कूल डाऊन, कूल कूल. थँक्यू कॅमेरामॅन. पाहतोय आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी, मात्र 11 चेंडू आणि 33 धावा. एक षटकार अनिलच्या बॅटमधून आलाय, एक षटकार मात्र जयच्या बॅटमधून आलाय. दोन चौकार जयच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. दोन्ही बाजूने चांगली फलंदाजी चालू आहे. अद्याप एकही विकेट गमावली नाहीये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला. एक धाव तर कंप्लीट केली जाईल, दुसरी धाव सुद्धा घेतली जाईल का, आणि या दोन धावा सुद्धा आरामातरित्या कंप्लीट. 10 चेंडू आणि 31 धावा. दहा चेंडू 31 धावा. हा चेंडू इथे मात्र आपण पाहू शकाल बॅटच्या टोईनला आपल्याला लागला गेलाय. स्क्रीनवर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आपण विचार केला तर चांगली फटकेबाजी करावी लागेल, कारण 9 चेंडू 30 धावा अद्याप बनवायच्या आहेत. लगभग विचार केला तर सिक्सच्या माध्यमातून इक्वल केली तर 9 चेंडू मागे 5 षटकार ठोकावचे आहेत, परंतु ते ठोकेल कोण हा प्रश्न पडलाय. तर आशा निराशा पूर्णपणे उमटवल्या असतील, कारण सलामीची जोडी अजूनही मैदानात आहे. 30 धावा बनल्या, 30 धावा बनवायच्या आहेत. पुलारले लॉर फुलटाचा हा चेंडू होता, एक धाव कंप्लीट केली जाईल, दुसरी धाव घेतली जाईल का, आणि फलंदाज बाद. सांघिक यश मिळालं या ठिकाणी टीम डिक्सल पाली या संघाला. आठ चेंडू आणि 29 धावा. पहिला चेंडू ओव्हर पीस, आजचे चेंडू बक्षणार नाही. बॅट्समन सचिनच्या बॅटमधनं हा धमाका. सचिनला इथून मात्र बाजी पलटावी लागेल, कारण सचिनने मोहनचे 2 झैल सोडले, त्यानंतर अतिशय हवी झाला गेला मोहन, आणि इथून मात्र मोहनच्या या धावा कुठेतरी अंगावर येत असताना टीम आपण पाहतो अष्टविनायक चिकणीचीवाडी या संघाला, परंतु अद्याप संघर्ष करतोय सचिन. 7 चेंडू 23 धावा. या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं आहे. हाही चेंडू फटका चांगला आहे, त्या ठिकाणी शतरक्षक आहे. लगातारचे 2 चेंडू 2 षटकार आपण पाहतोय.
नो चेंडू नाही या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. हा चेंडू लोअर फुलटॉस होता. येणारे 7 चेंडू आणि 17 धावा. अतिशय रोमांचक पूल मध्ये या काल जसे सामने झाले ना चांगले सामने तसे आजही सामने पाहायला मिळत आहेत. सहा चेंडू 17 धावसंख्येची या ठिकाणी गरज आहे. इधर चेंडू असतील 6. 17 धावसंख्या. फटका चांगला आहे. बॅटच्या रडार मध्ये चेंडू होता. चेंडूला जज केला. आर देवा नको हो देवा. बरा मुसक्या होना पडला. पाच चेंडू आणि 1 करा धावा. निलेश बंगाराच्या पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. हा फटका चांगला आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इथे मात्र फलंदाज बाद अनिल वाघ. बॅक टू द काउंट. समीकरण आहे 4 चेंडू 11 धावा. चार चेंडू 11 धावा. हा चेंडू चांगला आहे. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आता उर्वरित समीकरण आहे 3 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. निर्णायक चेंडू. फटका चांगला आहे की आपण त्या चेंडूला फेकून दिला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकदा तर कंप्लीट आणि इथून मात्र नशिबाचा चौकार. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता कल्पेश च्याकडनं होत आहे चुका. आता उर्वरित समीकरण आहे 2 चेंडू आणि 7 धावा. नारला डिक्सल पाली संघ तर तो चौकार मॅच पॉइंट ठरू शकतो. 2 चेंडू 7 धावा. फटका पसलाय. त्या ठिकाणी चेंडू जज करला जातोय. क्षेत्ररक्षक आहे निलेश. आता उर्वरित समीकरण आहे 1 चेंडू आणि 7 धावा. थँक्यू थँक्यू. 1 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. सचिनचा विचार केला तर 6 चेंडू 5 चेंडू आणि 16 धावसंख्येची बहादार खेळी पाहायला मिळाली होती सचिनच्या माध्यमातून.
आता इथून समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. 1 चेंडू आणि 7 धावा. फुलवारली तिथे मात्र आला षटकार आणि षटकाराच्या मदतीनं सामना इथे मात्र इक्वल झाला गेला आणि लगभग विचार केला तर एका धावेने सामना इथून मात्र हरावा लागतोय टीम अष्टविनायक चिकणीची वाडी या संघाला. शरद भगत आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या आपण कॉम्बॉक्स मध्ये एका इनिंग साठी यायचंय. शरद भगत 16 चेंडू आणि 36 धावसंख्येची 12 खेळी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मोहन यायचा या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.